जय जिजाऊ, जय शिवराय, जय श्रीराम भवन. इतक्या दिवस गजानन भाऊंचा लढा तुम्हाला माहितीच आहे कसा चालवला आहे आपण. पण आता त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे कॉल येत आहेत. पैसे किती लागत आहेत, क्राऊड फंडिंगमधून कसं जमा करून देतो, पैशाचे ऑफर्स असतील किंवा शांत बसण्याच्या ऑफर असतील, त्या कशा येत आहेत ना, ते आता जे जितेंद्र भावे आहेत त्यांच्याच पक्षाचे लोक कसे बोलतायत एकदा ते ऐका. आणि मला जनतेला हा प्रश्न आहे, जर गजानन भोसले खोटा असेल, जर चेतन शेवाळे खोटा असेल, तर मग निर्भय पार्टीचे ह्या पक्षाचे लोक गजानन भाऊंशी बोलून यांना पैशाचे ऑफर का देत आहेत किंवा चेतन शेवाळेशी भेटू नको म्हणून काय बोलतायत, एकदा ह्या रेकॉर्डिंग ऐका आणि स्टेप बाय स्टेप तुम्हाला सगळं उत्तर मी देतो. आणि त्याच्यानंतर ह्या रेकॉर्डिंग ज्या आहेत ना, तुम्हाला कधी म्हणतात ना की बाबा अर्धवट रेकॉर्डिंग टाकल्या किंवा काय, ह्या दोन्ही रेकॉर्डिंग्स प्रॉपरली त्यांच्या लिंक्स तुम्हाला कमेंटमध्ये दिलेल्या असतील. जाऊन तुम्हाला पूर्ण रेकॉर्डिंग ऐकायच्या तर त्या पूर्ण रेकॉर्डिंग ऐकू शकतात. बघा एकदा. गजानन भाऊ समाधान आहे बोलतो. हा नमस्कार. काय नाव ऐकलं? समाधान आहेर. हा कोण? हा तोच निर्भय महाराष्ट्र पार्टीचा तडीपार नाशिक जिल्हा अध्यक्ष, ज्याला आपण येवल्यात पकडलं होतं. हा तडीपार अध्यक्ष काय कॉल करतोय ऐका जरा. तुझ्यावर जो अन्याय आहे ना, तो आम्ही 100% मान्य करतो. का तुझ्यावर काही गोष्टी त्या पोरींनी चुकीच्या सांगितल्या असतील तर त्या गोष्टीचा अन्याय झाला असं मी म्हणतो. फक्त मुद्दा काय आहे की त्या गोष्टीची शहानिशा समोर बसून झाली पाहिजे. ऐकलं भावांनो, हा जिल्हाध्यक्ष काय म्हणतोय की हो गजानन, खरंच तुझ्यावरती अन्याय झालेला आहे. मग बाकीचे लोक काय म्हणतायत? सुपारी घेतली. म्हणजे एकीकडे गजाननशी बोलताना तुम्ही वेगळं बोलतात आणि जनतेला दाखवताना तुम्ही वेगळं बोलतात. हे धंदे कधी सोडणार? बघा पुन्हा अजून ऐका एकदा. आता त्या पूर्ण सांगितल्यावरून भावे सरांनी तुला घेतला, म्हणजे भावे सरांनी काय केलं, मोठं पाप केलं असं नाहीये. आता एवढंच फक्त ती शहानिशा झाली पाहिजे. गजानन सोबत मी पण बोललोय, त्यांनी बाकीच्या सोबत पण चर्चा केलीच म्हटलं नाही असं काही नाही. पण तुझ्या पोराचा बळी का सर बोलले, सर असंच बोलतात, ते तुझ्या संगत नाही, आम्हाला तसंच बोलते, तो काही विषय नाही. काय म्हटलं हा समाधान? त्या बाईच्या त्या पोरीच्या सांगण्याहून भावे सरांनी तो लाईव्ह घेतला म्हणून भावेंनी काही मोठं पाप केलं असं काही नाही. अरे त्या एका लाईव्हमुळे एका मुलाचं आयुष्य बरबाद झालं, त्याची नोकरी गेली असेल किंवा त्याची ओला उबेर बंद पडली असेल, याला जबाबदार कोण? आणि म्हणतो ना शहानिशा, तर आमचं तेच म्हणणं होतं की एकतर्फी लाईव्ह घेण्याच्या पहिले दोघंही बाजूंची शहानिशा केली गेली पाहिजे होती. पण तिथं केवळ जिल्हाध्यक्षाला वाचवण्यासाठी, जो पुण्याचा होता, भावे सरांनी हे सगळं घडून आणलं. पुन्हा एकदा ऐका. हा विषय जर चेतन शेवाळ्याच्या कानावर गेला तर आम्ही तुम्हाला शब्द देतो, परत तुमच्याकडे रोखून सुद्धा पाहणार नाही. काय बोलला? हा विषय म्हणजे त्याच्यातलं आणि गजाननचं संभाषण जर चेतन शेवाळेपर्यंत गेलं तर रोखून सुद्धा पाहणार नाही. धमकी देतो काय रे? हा तोच चेतन शेवाळे किंवा गजानन भोसले आल्यानंतर ज्या वर्षी 1 वर्ष तुम्ही गजानन भोसलेला एकटं पाडलं होतं, जेव्हा गजानन दादा माझ्याकडे आले, आपले समाधान आहेर दादा असतील किंवा नितीन दादा असतील, हे आम्ही सगळे एकत्र आल्यानंतर तुमचे जेव्हा लाईट लागले तेव्हा तुम्ही गजानन भोसलेला कॉल करायला लागले. आणि तुम्ही त्याच्याकडनं ही अपेक्षा करतात की चेतन दादाकडे गेलं नाही पाहिजे. मला काय हाऊस आली का? तुम्ही काय माझे भाऊबंद आहेत का? किंवा माझ्या बांधाला बांधे? तुम्ही किती ऑफर दिलेले आहेत ना, पुढच्या रेकॉर्डिंगमध्ये येतंय, थांब. पण आता विचार करा भावांनो, तुम्ही विचार करा, कशा धमक्या दिल्या जातात की चेतन शेवळेकडे जर तू हा विषय नेला परत तर आम्ही तुझ्याकडे लक्ष देणार नाही. आणि तुम्ही देऊ पण नका, तुम्हाला पाया पडत आणतो मी गजानन भोसलेकडे. तुम्ही थांबा फक्त, पुढची रेकॉर्डिंग ऐका. भावे या संदर्भात आहे ना भाऊ आडमोठेपणा करू राहिला. हे बघ, मी ना क्राऊड फंडिंग मी माझ्या मित्रांकडून मागल, मी कोणाकडे भीक मागल भाऊ. तुझं जे झालंय ना आर्थिक नुकसान ती करून द्यायला मी तयार आहे. मी या गोष्टीसाठी मी पुढे. काय म्हणतायत आपले प्रसाद भाऊ? मी क्राऊड फंडिंग करेन, मी मित्रांकडनं घेईल, मी इकडून तिकडून पैसे घेईल, पण तुझं काय नुकसान झालंय गजानन ते आम्ही भरून द्यायला तयार आहोत किंवा मी भरून द्यायला तयार आहोत. प्रसाद भाऊंच्या बाबतीत आमचं कोणतंही म्हणणं किंवा कोणतंही त्यांच्या बाबतीत वाईटपणा नाही आहे. प्रसाद भाऊ पहिल्यापासून निर्भयपणे समोर आलेले आहेत गजानन भाऊच्या. पण आता पुन्हा मला प्रसाद भाऊंना किंवा इतरांना हे विचारायचं आहे की निर्भय महाराष्ट्र पार्टीची चूक आहे, निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या अध्यक्षाची चूक आहे. त्याच्यामुळं जर कोणाचं आयुष्य बरबाद होतंय म्हणजे तुम्ही पुन्हा जनतेच्या बोकांडी भरणार का की जनतेने आम्हाला पैसे द्या, आम्हाला गजाननला पैसे द्यायचेत? जनतेचं काय चूक आहे त्याच्यात? चूक ज्यांनी केली आहे ना त्यांनी ते पैसे भरावे. आणि ॲक्च्युली गजाननला पैसे लागत पण नाही आहे. तो डायरेक्टली म्हटला आहे की भावेंनी लाईव्ह येऊन माफी मागावी, चूक कबूल करावी, माझ्या पायावरती मी सक्षम आहे, आम्ही आमचं उभं राहू. मग क्राऊड फंडिंगचा विषय येतो कुठं?
बरं असो, पुढे एकदा बघा. महाराष्ट्रात झाले. अरे तू महाराष्ट्रात ओळखलं जाऊ राहिला आता. प्रत्येक जण विचारतोय आम्हाला ते भोसलेचं काय केलं, भोसलेचं काय केलं. हे बघ, तर याच्यात आहे ना भावीची काय मारायची तुला मार. माझं काहीच म्हणणं नाहीये. तुझ्या बदनामी झाल्या, भावीने बदनामी केल्या ना, माझ्या लाईव्ह मध्ये घोडे लाव, त्याला काहीच विषय नाही. माझ्या लाईव्ह मध्ये तू घोडे लाव. मी काय म्हणतो, काय ना, तुझा एवढा मोठा लॉस झालाय ना तुझा, तो शब्दात नाही भरून निघणार आणि काही केलं तरी नाही भरून निघणार. अशा पद्धतीचा लॉस आहे तुझा. मी काल एक गोष्ट बघितलं, अख्ख्या महाराष्ट्रातले आपले बांधव भावेंना विचारलं जातंय की गजानन भोसलेचं काय केलं, त्याचं काय झालं, त्याचं काय झालं, म्हणून या सगळ्यांचे लाईट लागलेले आहेत. आणि प्रसाद भाऊ काय म्हणतायत, तुला भावेची काय मारायची ती मार. म्हणजे प्रसाद भाऊंनाही माहिती आहे सगळं सत्य, भावे ऐकत नाही म्हणून प्रसाद भाऊंना जो त्रास होतोय त्याच्यामुळे त्या रागातून प्रसाद भाऊ असं म्हटलेले आहेत. पण ऐकून सगळेजण कबूल करायला तयार आहे. पार पार्टीचे लोकांपासून सगळ्यांना सत्य समजलेलं आहे. पण केवळ आणि केवळ अहंकारापायी, भावेच्या आडमुठेपायी भावे अख्खीच्या अख्खी लंका घेऊन डुबणार आहे. आणि तुम्ही म्हणतात ना एक चुकी झाली, अरे आम्ही माफ करून टाकू हो. आणि मी तर कोणी रोलच नाही माझा याच्यात. गजानन माफही करून टाकील, त्याच्या पायावरती तो उभा राहील. पण आता हे लोक आहेत ना, मला गजाननला कशा पैशाची ऑफर करतायत ना, एकदा ऐका. त्याचे 2-3 माणसं आलते, गजानन तुला काय पैसे लागते ते आम्ही देऊ, परंतु लाईव्ह माफी नाही मागणार. मग तुम्ही डायरेक्ट पैशाची आम्हाला ऑफर करताय, तर मग तुम्ही बाबा लाईव्हला माफी मागायला काय प्रॉब्लेम आहे? काय तुम्ही मोठे होणार, तुम्ही मोठे होणार आहे. ऐक ना, त्यांनी माफी मागावी भावीने, असं तुझं मत आहे का? हा, ते तिरसटेले यार ते. आणि ते आता तो म्हणशील तू माझी माफी मागतो, एवढी माझी बदनामी केली, तू माग माफी. कोण मी मागतो की मी पाय धरून मागायला तयार आहे. हा, तू पायदार राहील तयार आहे, पण त्याला तिरसट येणार आहे. अहो मला ऐकलं ना भावांनो. आणि जे म्हणतात ना आम्ही सुपारी घेतली किंवा काय, त्यांना नाकावरती टिचून हे उत्तर आहे. अरे आम्ही आमच्या खिशातले पैसे घालून आमच्या बांधवांसाठी ना जीव तोडून उभा राहतो. कोण आलं आमच्यासाठी? ही जनता आहे ना जी ऑनलाईन होती तीच. ग्राउंडवरती जेव्हा आमच्यावरती हल्ले झाले, आमच्या आया बहिणी काढल्या गेल्या. कोणी काढल्या? तुम्ही लोकांनीच काढल्या ना, जनतेपैकी काही, ज्या भावे भक्तांनी. मग आता भावे भक्तांनी यांना विचारावं की हे पैशाची मागणी का टाकतायत, पैशाची ऑफर का टाकतायत. जर गजानन भोसलेनी सुपारी घेतली असेल, चेतन शेवळेंनी सुपारी घेतली असेल, हे दोघेही खोटारडे असतील, तर मग हे लोक आमच्याशी चर्चा का करतायत? हे लोक आम्हाला पैशाची ऑफर का करतायत? हे लोक चेतन शेवळेकडे गजानन भोसले जाऊ नये म्हणून का प्रयत्न करतायत? एवढं साधं लॉजिक कळत नाही. आणि भावेंना बदनाम करायचंय. अरे भावेंनी ज्याला बदनाम केलं त्याचं काय? एक चूक झाली असेल मग ती चूक कबूल करावी ना, एवढंच आम्हाला म्हणणं आहे. त्या बिचारा गजानन भोसलेला कसं उभं करायचं, काय करायचं ते ऑलरेडी आम्ही प्लॅनिंग करून ठेवलंय. त्याचं इथं नाशिकमध्ये ऑलरेडी सेटअप चालू झालेला आहे. फक्त एवढं की त्याचं ऑफिस नाहीये, फोन येतो, जातो ट्रिपला, मुंबईला जातोय, कुठे दुसरीकडे जातोय. आम्ही पैसे पण नाही मागत आहे ना की आम्हाला पैसे लागतात. आम्ही इज्जतीसाठी काम करणारे माणसं आहेत. चेतन शेवळे तर गेला उडत, जाऊ द्या, त्याचा काही रोल पण नाहीये. गजानन भाऊनी मला सांगावं, चेतन शेवळे शांत बस, मी बसून घेईल. नाही तर ज्यांना वाटतंय ना मी सुपारी घेतली आहे त्यांनी गजानन भोसलेला घेऊन जावं, भावेकडे समोर उभं करावं आणि भावेला सत्य सांगायला लावावं. 1 वर्षापासून तो एकटा लढत असताना तिथं जनतेने नाही सपोर्ट केला, तिथे ह्या लोकांनी सपोर्ट नाही केला. तिथं भावे तर सरळ म्हटला होता, माझ्या पाठीमागे जनता आहे, माझं काय उपडू शकत नाही कोणी, तुम्हाला काय उपटायचं उपटा. ती रेकॉर्डिंग पण टाकली ना मी. मग आता जेव्हा उखडायला लागलंय, सगळं व्हायला लागलेलं आहे, जनता प्रश्न विचारायला लागली आहे, जनता ब्लॉक व्हायला लागली आहे, जनता शिव्या घालायला लागलेली आहे, तेव्हा यांना गजानन भोसलेची आठवण आली काय चर्चा करायची? आणि ते बी म्हणतात काय, आम्ही लाईव्ह नाही येणार म्हणे, तुझं काय नुकसान असेल ते आम्ही सांग, आम्ही देऊन टाकतो. अरे लाईव्ह यावाच लागेल तुला. आणि नाही आला ना तर आता उद्या गजानन भोसले येतोय घरी पुन्हा एकदा नाशिकला. जिथं जिथं तुम्ही दिसणार, प्रत्येक पदाधिकारी जो निवडणुकीला उभा आहे, तुम्ही जर जनतेसाठी निवडणुकीला उभा आहेत ना, त्याच जनतेमधला गजानन भोसले हा एक गरीब ड्रायव्हर, याला न्याय द्यायचं काम तुमचं आहे. आणि जर तुम्ही गजानन भोसलेला न्याय देऊ शकत नाही तर काय तुमच्या वॉर्डात तुम्ही न्याय देणार आहे, काय तो लोकांना तुम्ही न्याय देणार आहे? म्हणून तो जाब विचारण्यासाठी निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या लोकांकडनं जे लोक उभे आहेत, या सगळ्या लोकांचे लाईव्ह पाय धरले जाणार आहेत. भले तुम्ही आम्हाला मारा, तुमच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला हाणलं, धरलं, फेकाटलं, आमची इज्जत घातली, आमचे व्हिडिओ मारताना टाकून दिले, बाया आमच्या अंगावरती सोडल्या, आमचे हातपाय तोडले, आम्ही हटणार नाही. आम्ही पिंपळगावला येऊ, आम्ही निफाडला येऊ, आम्ही सगळीकडे जाऊ आणि भावे जिथं दिसेल तिथं बी आम्ही पकडू. प्रत्येक वेळेस जिथं जिथं प्रचाराला जाताना दिसेल तिथं. आणि गजानन सोबत मी एकटाच राहील, आम्ही दोघंच राहू, एवढं लक्षात ठेवायचं. बाकी
जनतेने आता अंधाला विश्वास ठेवायचा तर ठेवा, नाही तर नाही. कमेंटमध्ये ह्या ज्या 2 रेकॉर्डिंगची मिक्सिंग मी टाकलेली आहे, कारण खूप मोठे व्हिडिओ झाले असते, त्या 2 रेकॉर्डिंगची लिंक्स खाली टाकलेली आहे. तुम्हाला पूर्ण रेकॉर्डिंग ऐकायची असेल तर तिथं जाऊन तुम्ही ऐकू शकतात. बाकी ह्या छोट्याशा याच्यावरून तुम्हाला काय अंदाज लावायचा तो लावा आणि ह्या लोकांना विचारा, कारण सत्य आता तुमच्या समोर आहे. आणि तो जिल्हाध्यक्ष तोच आहे बरं का, भावे म्हटला होता अभिमानाने, तडीपार माणूस आहे माझ्यासोबत म्हणे. हो, तडीपार आहे म्हणे. रेशन चोरीच्या दुकानात रेशन चोरताना सापडलाय आत्ता. मग आत्ताचे जे लोक भावेसोबत आहेत त्याच रेकॉर्डिंग आहेत. आणि प्रसाद दादा, मला माफ करा की तुमची रेकॉर्डिंग मला टाकावी लागली, पण गजानन भाऊंचं सत्य हे तुम्ही जे सांगतायत ते आजपर्यंत निर्भय महाराष्ट्र पार्टीचा कोणताही व्यक्ती सांगत नाहीये. तुम्हाला वाईट वाटलं असेल तर मी मनापासून माफी मागतो. तुम्हाला जिथं गरज पडेल सांगा, नाही कोणी आलं तर हा चेतन शेवाळे तुमच्यासाठी कधी पण उभा आहे. पण ही रेकॉर्डिंग टाकल्यामुळे असं नका समजू की मी तुमच्या विरोधात आहे किंवा काय. बाकी तुम्हाला माझ्याविषयी काय बोलायचं तुम्ही बोलतच आहात, काही प्रॉब्लेम नाही आहे, ठीक आहे. पण माझा विषय कुठे आहे, जिथं तुम्ही गजाननला साथ देतायत ना तिथं तुम्ही आपलेसे झालेत. बाकी तुम्ही माझ्याविषयी कोणती रेकॉर्डिंग टाका, माझ्याविषयी कोणत्या पोस्ट करा, मला फरक पडत नाही. बाकी जनतेवरती, जनता मालक आहे. जनतेने आता विचारावं की तुमचे लोक काय गजाननकडे सेटलमेंटला जात आहेत. मग जर गजानन चुकीचा असेल तर सेटलमेंटला जायचा विषयच येत नाही ना, त्याला पैशाची ऑफर द्यायचा विषयच येत नाही ना. आता जनतेने सत्य काय ते समजून घेतलं असेल अशी आशा करतो. आणि आम्हाला ह्या लढ्यात साथ द्यायची तर द्या, नाही तर नका देऊ. आम्ही लढतच राहू. तुम्ही आम्हाला कितीही शिव्या घाला, आम्हाला हाना, आम्हाला मारा, जोपर्यंत गजानन भोसलेचं सत्य आम्ही समोर आणून दाखवत नाही, स्वतः भावे येऊन बोलत नाही गजानन भाऊ समोर, तोपर्यंत आम्ही काय थांबत नाही. हा शेवटचा शब्द. जय जिजाऊ, जय शिवराय, जय श्रीराम, जय भीम बांधवांनो.